पक्षाची होत आहे। निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षाकडे, ज्या पक्षासोबत गेल्या 12 वर्षापासून आम्ही आहोत, 12 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत यासाठीच आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे 12 वाजवायचे आहेत। त्यांचे 12 वाजवायचे असल्यामुळे आम्ही बीजेपी सोबत आहोत। तर त्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे की रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे जर 2 जागा निवडून आल्या तर। आणि मी सोलापूरमध्ये 25 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती की रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या 2 जागा मिळाव्या, आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे। आणि सोलापूरमध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वोदे हे सोलापूरमध्ये लढतील, पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याचं पत्र पाठवलेलं आहे। आमच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे, परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही आहे। नवीन आलेल्या पक्षाला मात्र प्राधान्य दिलं जातं। जुना जो आपला मित्र आहे, ज्या मित्रामुळं 2012 मध्ये मुंबई एकनाथ शिंदे आणि माननीय अजितदादा पवार आलेले आहेत म्हणून ती महायुती झालेली नाही आहे। तरी महायुती आरपीआयच्या काळामध्ये झालेली आहे, पण रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे। रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र अशा पद्धतीची नापसंती या ठिकाणी माझ्यासमोर त्यांनी बोलून दाखवलेली आहे। आणि आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्याची भागीदारी मिळाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे देशभर पक्ष वाढलेला आहे। नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत, आम्ही स्वबळावर तिथं 2 आमदार निवडून आणलेले आहेत। पण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्वबळावर लढण्याची नाही, रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे। आणि जर ते जागा देत नसतील तर बाकीचं काय देणार आहे याची चर्चा आपण करावी, अशा पद्धतीचा आग्रह मला कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि मी लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे किंवा आरपीआयचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे। आणि रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं, राज्यामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आश्वासन माननीय देवेंद्रजींनी अनेक वेळेला दिलेलं आहे। विस्ताराच्या वेळेला आरपीआयला एक मंत्रीपद देण्यात येईल, ते काय अद्याप तो निर्णय झाला नाही। ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला आरपीआयला एक मंत्रीपद मिळावं, 2 तरी आरपीआयला महामंडळाची चेअरमनपदं मिळावीत, 2-3 उपाध्यक्ष पदं मिळावीत, एक 40-50 कार्यकर्त्यांना महामंडळाचं मेंबरशिप पद मिळावं, आणि जिल्हा तालुक्याच्या कमिट्यावर डीपीटीसीसह आमच्या एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी। प्रत्येक जिल्ह्याला एक 400-500 तरी जे इश्यू आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे। त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळावी, आणि जवळजवळ 10-12 तरी जागा ज्या आहे या 10-12 जागा विधानसभेच्या आरपीआयला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मिळाव्या, अशा पद्धतीचा मागण्या, अशा पद्धतीचा ठराव आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे। आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे, हा रिपब्लिकन पक्ष ताकदीनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे, कारण त्यांनी अनेक कामं पूर्ण केलेली आहेत। बाबासाहेबांची अनेक स्मारकांची कामं त्यांच्याकडून झालेली आहेत, आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे। पण रिपब्लिकन पक्षाचा जर अपमान होत असेल तर काहीतरी वेगळा विचार करा, अशा पद्धतीचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे।
आणि त्या संबंधामध्ये आपण निर्णय घ्यावा असं त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. तर मी या नेत्यांशी बोलू, पुढे काय करायचं त्या संबंधाचा निर्णय आम्ही घेणार आहोत. वेगळा विचार म्हणजे नेमका काय करणार? नाही, वेगळा विचार म्हणजे एक तर त्यांना जर आमची आवश्यकता नसेल तर काय त्यांच्यासोबत राहायचं की नाही. कारण आरपीआयला कुठंच विश्वासामध्ये घेतलं जात नाही आहे. आरपीआयला कुठल्या मिटिंगलाही बोलावलं जात नाही आहे. आरपीआय बरोबर कुठल्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा बीजेपीकडून झाली नाही आहे. त्यामुळं कुठली जागा सोडण्याच्याबद्दल मी शिर्डीसाठी यासाठी आग्रही होतो की मी त्या ठिकाणी 2009 मध्ये हरलो होतो काँग्रेस अलायन्समध्ये. त्यामुळं आता बीजेपी अलायन्समध्ये मला निवडून येण्याची खात्री होती. त्या ठिकाणच्या जनतेची प्रामाणिक इच्छा होती की मी या ठिकाणी यावं आणि म्हणून मी आग्रही त्या ठिकाणी होतो. पण अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. तर तो निर्णय व्हावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. ठीक आहे, ते आमचा पक्ष ठरवेल. म्हणजे आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही ठीक आहे ना. पक्षाने अधिकार नाही, आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि आम्ही चर्चा करणार आहोत. त्यामुळे लगेच एनडीएतून बाहेर पडण्याचा काही प्रश्न येत नाही आहे. पण आमच्या मागण्यांचा जो विचार आहे तो विचार ते करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि एकदा त्यांच्यासोबत चर्चा आम्ही करू आणि त्यामध्ये मागण्या किती मान्य होतात ते आम्ही पाहू आणि त्यानंतर काय करायचं आम्ही ठरवू. वेगळा म्हणजे अजून शिर्डी जागा अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे शिर्डीची जागा जी आहे त्याचा विचार त्यांनी करावा अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आज जी आमची आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकांमध्ये मागच्या वेळेला थोडंसं वातावरण निगेटिव्ह करण्यात आलं होतं. पण यावेळेला मी त्या ठिकाणी यावं. मागच्या खासदारांनी काही तसं विशेष काम त्या ठिकाणी केलं नाही. त्यामुळे मी मंत्री असल्यामुळं त्या शिर्डीचा विकास करण्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणून तिथल्या जनतेची इच्छा आहे की त्या ठिकाणी मी आलं पाहिजे आणि म्हणून तिथं आम्ही आग्रही मागणी केलेली आहे. त्यामुळं स्थानिक नेत्यांनी त्याचा विचार करावा. नाही, फडणवीसांशी आपण बोललेलो आहोत पण अद्याप काय निर्णय तो झालेला नाही आहे. त्यामुळं त्यांना 2-3 दिवसामध्ये 1-2 दिवसात त्यांना आम्ही भेटू. आमचं जे ज्येष्ठ मंडळ जे आहे ते ज्येष्ठ मंडळ जे आहे ते त्यांना भेटेल आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ काय करायचं. नाही, एकाने विचारा. नाही, अल्टिमेटम वंचित आघाडीने दिलेलंच होतं. वंचित आघाडीचं अल्टिमेटम होतं आणि वंचित आघाडी तर आता महाविकास आघाडीसोबत जाणार नाही आहे. आमचं काही अल्टिमेटम नाही. आम्ही सगळे मित्र लोक आहोत आणि एकमेकाला सांभाळून आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे नेते आहेत आणि आमच्या भावना विचारामध्ये घेऊन नक्की ते त्याचा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांच्या अजित पवार आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे. म्हणजे एक तर राष्ट्रवादीमधली मोठी ताकद जी आहे ती अजितदादांच्या सोबत आहे. 42 आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत. अजितदादा हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे काम करणारे नेते आहेत. त्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अजितदादांमुळे वाढलेली आहे. नाही, माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता नाही. कारण आता आम्हाला जिथे काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार आहे. त्यामुळे मनसेने काय परत मनसेला घेण्याची एवढी आवश्यकता नाही. एवढी आपली मोठी ताकद आता आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 40-45 जागा मिळवायच्या आहेत.
त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसेमुळं काय मतांचा फारसा फरक पडेल असं नाही. त्यामुळं अद्याप काय मनसेचा निर्णय तसा झालेला नाही. फक्त एकदा ते अमित शहाना भेटून आलेले आहे, पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेली नाही. पण त्यांना घेण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे. जर त्यांना घ्यायचंच असेल तर ते वरचे नेते ते ठरवतील. पण सोलापूरवर आधीच भाजपने उमेदवार जाहीर केलेला आहे आणि राम सातपुते म्हणतायत की ते आरपीआयचेच आहे. आरपीआयचेच आहे. राम सातपुतेला तुम्ही आपलं म्हणता का? तुमच्या जागेच्या विधानसभा नाही, राम सातपुते हे मागच्या वेळेला ज्या 5 जागा मला दिल्या होत्या, तर त्या 5 जागा आमच्याकडे सिम्बॉल नसल्यामुळं त्या कमळावर आम्ही लढलो होतो आणि त्यातल्या 2 जागा निवडून आल्या होत्या. त्यामध्ये राम सातपुते माळशिरसला आणि राजेश पवार हे नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये तिथून निवडून आले होते. तर तसा राजेश पवार थोडे माझ्या संपर्कात असतात, पण राम सातपुते निवडून आल्यापासून ते माझ्या संपर्कात अजिबात नाही. त्यामुळं त्यांचा आणि आरपीआयचा काही संबंध नाही आहे. ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. ते आरपीआय म्हणून ते जाहीर करण्यात आलेलं नाही. जर तसं माझ्याशी चर्चा केली असती तर त्याचा विचार आम्ही राजा सर्वोदय तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही त्यांचं नाव घोषित केलं होतं. पण जर चर्चा केली असती तर काहीतरी मार्ग आम्ही काढू शकलो असतो. पण लोकसभा लढताना बीजेपीच्या सिम्बॉलवर लढायचं नाही, आपल्या आरपीआयच्या सिम्बॉलवर लढायचं, ही भूमिका माझी आहे. मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये 3 वेळेला निवडून आलो होतो. ते माझ्या सिम्बॉलवर निवडून आलो होतो. मी पंजाबवर निवडून आलो नव्हतो, मी घरावर निवडून आलो नव्हतो. राम सातपुतेला मदत करणार की नाही तुम्ही? राम सातपुतेला मदत करणार की नाही लोकसभेत? बघा, त्याने आम्हाला मदत केली तर त्याला मदत करू. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. प्रकाश आंबेडकर त्यांना तुमचा सपोर्ट असणार आहे का, पाठिंबा असणार आहे का? प्रकाश आंबेडकरांचा ते अकोल्यातून उभे आहे, पण त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाही तर आम्ही आमचा कसा सपोर्ट असणार त्यांना? त्यांचा आम्हाला सपोर्ट नाही. पण प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्नच येत नाही आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत. ते अकोल्यामध्ये लढतायत, त्यांची ताकद त्या ठिकाणी आहे. पण त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला. गेले अनेक दिवस ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते. मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल त्यांनी विनंती केलेली होती. पण वेळोवेळेला त्यांना डावलण्यात आलं, वेळोवेळेला त्यांच्या प्रस्तावावर दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो त्यांचा निर्णय योग्य आहे आणि त्यांनी स्वबळावर लढावं. प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीबद्दल बोलतात की ते आम्हाला विश्वासात घेत नाही, आमच्याशी बोलत नाही. तेच मुद्दे तुम्ही महायुतीबद्दल मांडताय. अशा वेळी तुम्ही दोघे एकाच पेजवर आहात, सोबत येण्यासाठी असा काय प्लॅन नाही, आमचा असा काही प्लॅन नाही. आता एक तर आम्हाला दोघांनाही म्हणजे तिकडे प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीने ते घेतलं नाही. पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे. मला घेण्याचा आणि न घेण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मी ऑलरेडी त्या महायुतीमध्ये आहे. फक्त जे आमच्या मागण्या आहेत तिकडे लक्ष द्यावं, आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्याव्या. आणि एक गोष्ट मी सांगतो की ज्यावेळेला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अलायन्समध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी, शरद पवार आणि माझा फोटो छापला जायचा. पण आता महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र माझा फोटो तसा विशेष छापला जात नाही. एक तर माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे फोटो असावे, पण 4थ्या नंबरला तर माझा फोटो असला पाहिजे ही आमच्या जनतेची इच्छा आहे. फोटोचा विषय नाही आहे, पण आमची मतं मिळवायची असतील तर तिथं निळा झेंडा असला पाहिजे. ज्यावेळेला शासन आपल्या दारी जातंय त्यावेळेला तिथं निळा झेंडा नसतो. त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेतलं जात नाही आहे. त्यांना तिथं सांगितलं जात नाही आहे की तिथं महायुतीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हा, आपण आपले झेंडे लावा, हे त्या ठिकाणी सांगितलं जात नाही आहे. त्यामुळं थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि आज जागा एकही सोडत नाही किंवा त्याबद्दल चर्चा होत नाही आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रकाश आंबेडकरांचा
नाही, प्रकाश आंबेडकर जर बी टीम असेल तर माझी ही टीम आहे, म्हणजे बीजेपी सोबत माझी ही टीम आहे. आता बी टीम वगैरे चर्चा होते, जर काय मताची विभागणी होत असेल तर त्याची चर्चा जी असते ती त्याची चर्चा होते. त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय बी टीम आहेत असं अजिबात नाही आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे नेते आहेत आणि ते बीजेपीची बी टीम नाही. बाहेर पडण्याचा विषय नाही, म्हणजे बाहेर पडून पक्षाचा कशामध्ये फायदा आहे त्याचा आम्ही गंभीर विचार करतो आहोत आणि तुम्ही वाटच बघताय की आम्ही कधी बाहेर पडावं, पण सहजासहजी आम्ही बाहेर पडणार नाही आहे. आम्ही आत राहूनच त्या ठिकाणी नाही. ठीक आहे, अपमान वगैरे असं काय नाही आहे. जसा प्रकाश आंबेडकरांचा अपमान झाला तसा माझा अपमान झाला असं नाही. नरेंद्र मोदींच्याकडे माझा मोठा सन्मान आहे, अमित शहाकडे, जे पी नड्डाकडे मोठा सन्मान आहे. देशामध्ये माझा पक्ष मी मंत्री असल्यामुळे वाढलेला आहे. अंदमान निकोबार नव्हे लक्षद्वीपपर्यंत माझा पक्ष जाऊन पोचलेला आहे. त्यामुळं सगळा मला ऑल इंडियाच्या लेवलवर हा विचार करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये थोडीच अडचण आहे, पण महाराष्ट्रामध्ये एकदम दुर्लक्षित आम्हाला करता कामा नये. आम्ही गरीब आहोत, आमचा पक्ष छोटा आहे, आमचे आमदार नाहीत म्हणून आम्हाला एकदम वेगळं ठेवता कामा नये एवढीच आमची इच्छा आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते बीजेपीचे अध्यक्ष राहिलेले आहेत, ते सिनियर नेते आहेत आणि त्यांना आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहेत. त्यामुळे आठवले ज्यांच्यासोबत जाता त्यांना सत्ता मिळते हे समीकरण गेल्या 20-25 वर्षातलं 25-30 वर्षात आहे. त्यामुळं मी ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्ता मिळतच आलेली आहे. त्यामुळं आम्ही थोडासा याचा गंभीरपणे आम्ही नाराजी व्यक्त आम्ही केलेली आहे, त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार आहोत. पण आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यावर लवकर 2-3 दिवसामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर मग आमचा पक्ष काय पुढे करायचं ते ठरवेल. चला, आभार मानतो. अच्छा, पत्रकार परिषदेला पुण्यातील सगळे पत्रकार सगळे पत्रकार उपस्थित राहिले. थोडा वेळ झाला. सगळ्यांना जेवण आहे ना? हा, अरे पत्रांना जेवण आहे म्हणावं, पत्रांना जेवण आहे म्हणावं, जेवण आहे म्हणून सांग. तुमच्याशी बोलायचं फोटो छापला जात नाही. बोला बोला. नाही, बाकीच्या राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी बीजेपी स्ट्रॉंग नाही, नॉर्थ इंडियामध्ये एकाही ठिकाणी आम्ही सीट लढत नाही. साऊथ इंडियामध्ये काही ठिकाणी जागा, आसाममध्ये 5 जागा, त्यानंतर तेलंगणामध्ये 2 जागा, आंध्र प्रदेशमध्ये 1 जागा, तामिळनाडूमध्ये 2 जागा, अशा काही ठिकाणी जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 10-12 जागा आम्ही लढवतो. म्हणजे इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं की आमच्या पक्ष रजिस्टर असल्यामुळं निवडणुकीमध्ये रेकॉर्डला तरी आपली काही जागा आल्या पाहिजे, जिथं बीजेपीला अडचण होणार नाही त्या ठिकाणी जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं त्या वेगळी भूमिका अजिबात नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जागा दिली तरच आम्ही लढणार आहोत. त्यामुळं मला वाटतं की बाहेरच्या राज्यामध्ये आम्ही काही जागा लढतो आहोत, काही त्या ठिकाणी आमचा पक्ष आहे. आठवले साहेब, खासदार हेगडे यांनी संविधान बदलण्याची भाषा केली. तुम्ही भाजपबरोबर आहात, भाजपचेच खासदार आहेत. हेगडे कर्नाटकाचे खासदार आहेत. संविधान बदलण्याची भाषा केलेली आहे. 405 नंतर संविधान बदलणार आहे अशी त्यांची घोषणा आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात, तुम्हाला मान्य काय सगळं? नाही, म्हणजे जे समाजामध्ये लावतात झगडे त्यांचं नाव आहे हेगडे. ते कर्नाटकचे ते नेते बीजेपीचे आहे, पण त्यांना नेहमी अशा पद्धतीचं विपर्यास वक्तव्य करण्याची सवय आहे. त्यामुळे संविधानाला मजबूत करण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. संविधानाला माथा टेकून 19 मध्ये त्यांनी शपथ घेतलेली आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकं त्यांनी पूर्ण केलेली आहे.
आणि संविधानच असं आहे की संविधान कुणालाच बदलता येणार नाही. फक्त अफवा पसरवणं, समाजामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आणि दुसऱ्या बाजूला भारत जोडो यात्रा काढणं ही काँग्रेसची सवय आहे. त्यामुळे समाजाला एकत्र ठेवण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. त्यामुळे जरी हेगडे काय बोललेले असले तरी हेगडेचा तो काय बीजेपीची भूमिका अजिबात नाही आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. त्यांना समज द्यावी. आणि हेगडे अनेक वेळेला दलितांच्या बद्दल काय लोक बोलत असतात आणि त्यामुळं मला वाटतं की त्यामध्ये हेगडे असं बोलल्यामुळे त्यांना लोकसभेत उमेदवार दिली नाही आहे आणि आम्ही मागणी केली होती की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की हेगडे जरी काय बोलले तरी संविधान बदलण्याचं हेच नाही आहे. जर संविधान बदलण्याची वेळ आली तर मी त्या मंत्रिपदावर राहणार नाही. मी त्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्यावर राहणार नाही. त्यामुळं नवीन कायदे बनवणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. कायद्यामध्ये पूर्वीचे अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. त्याच्या प्रियांबलमध्ये कसा बदल होऊ शकत नाही आहे आणि ही भूमिका नरेंद्र मोदींनी मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने अनेक वेळेला मांडलेलं आहे की आम्ही संविधानाचे विरोध करते, बाबासाहेबांना आम्ही मानतो, संविधानाला मानतो. त्यामुळे संविधान कोणाच बदलता येणार नाही. त्यामुळे या फक्त अफवा आहे आणि दलितांनी त्याच्यावर विश्वास घेऊ नये असं आपलं या संबंधाचं मत आहे. भाजप सगळ्यांना बोलत चर्चेलाही बोलत नाही. जागा तर खूप लांब राहिले. आता तुम्ही नाराज व्यक्त करता, वेगळा विचार करू म्हणतात पण प्रशिक्षण काही होत नाही. कधी ते दाखवणार की भूमिका काय घेणार त्याबद्दल भूमिका जाहीर केलेली नाही. स्ट्रेंथ आमची जी आहे आमची स्ट्रेंथ आहे. तिथं फोटो नाही, तिथं मत नाही. नाही, स्ट्रेंथ दाखवण्याची गरज नाही. आमची स्ट्रेंथ आहे. अनेक वेळेला देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलेलं आहे. आठवले ज्यांच्या बाजूला जातात त्यांना सत्ता मिळते. आठवले आमच्या सोबत आल्यामुळे आम्हाला सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे आमची लिमिटेड असताना पण आमची स्ट्रेंथ आहे. कुणाला निवडून आणायचं, कुणाला पराभूत करायचा तो अधिकार किंवा ती शक्ती आमची आहे. त्यामुळं आम्ही काही त्याचा आम्ही मित्रपक्ष आहोत आणि जरूर त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहोत आणि त्यांनी लवकरच आम्हाला त्याला बोलवावं आणि त्याच्यातून मार्ग काढावा अशी आमची आपली मागणी. हिंदीमध्ये पाहिजे झालं. महाविकास आघाडी सगळ्यांना बोलवते, तुम्हाला ऑफर घ्यावं. महाविकास आघाडीची ऑफर आली होती पण मी ती नाकारलेली होती. महाविकास आघाडीची ऑफर होती पण मी महाविकास आघाडीमधून आता या आघाडीत आलेलो आहे. महायुतीमध्ये आलेलो आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे काही लोक माझ्या संपर्कात होते. मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या जास्त संपर्क वाढवला तर माझं मंत्रिपद जाईल. त्यामुळं ठीक आहे, तर विषय नाही आहे पण ठीक आहे. तो भी मैं खाली मुझे मेरा प्लेन है जाने का. हाँ, तो आज हमारे महाराष्ट्र स्टेट के कार्यकारिणी की मीटिंग पुणे में एडी क्लब में हुई है और यहाँ हम महायुति में हैं, लेकिन महायुति में आरपीआई की दखल नहीं ली जाती है. आरपीआई को विश्वास में नहीं लिया जाता है. आरपीआई ने जो शिरडी और सोलापुर 2 सीटें मांगी है उस पर कोई अभी तक निर्णय नहीं हो पा रहा है और नीला झंडा जो होता है वो मतलब जहाँ शासन अपनी दारी से जब ये लोग जाते हैं तो वहाँ नीला झंडा नहीं दिखता है. दलित वोट अगर अपने को चाहिए तो वह रिपब्लिकन पार्टी को विश्वास में लेना चाहिए. ये भावना यहाँ व्यक्त की है. आरपीआई का अपमान नहीं होना चाहिए. हमारे कार्यकर्ता का, नेता का अपमान नहीं होना चाहिए. हमें सम्मान मिलना चाहिए. इसी तरह का रिजोल्यूशन हमने पास किया है और आज की मीटिंग में मांग किया है कि महायुति के नेताओं ने आरपीआई को सम्मान देना चाहिए. आरपीआई को मतलब महाराष्ट्र में एक मंत्रिपद मिलना चाहिए, एक विधान परिषद मिलना चाहिए, 2 महामंडल के चेयरमैन पद मिलना चाहिए, एक 40-50 महामंडल के सदस्य पद मिलना चाहिए और आने वाले विधानसभा में 10-12 जगह आरपीआई को मिलनी चाहिए. इसी तरह का रिजोल्यूशन हमने पास किया है और बहुत ही जल्द 2-3 दिन के अंदर ही देवेंद्र फडणवीस जी के साथ हमारे आरपीआई के डेपुटेशन की चर्चा होगी
और उसमें जो भावना यहाँ व्यक्त की है, नाराज व्यक्त की है, उसके संबंध में देवेंद्र फडणवीस की चर्चा होगी और जरूर उसमें से मार्ग निकलेगा, ऐसा भी थोड़ा विश्वास है। गठबंधन छोड़ देंगे। नहीं, 2 सीट नहीं मिलती है तो गठबंधन छोड़ने का विषय नहीं है, लेकिन हमारी मांग है, उस पर जरूर विचार होगा और उसमें अगर सीटें नहीं मिलती है उसके बदले हमें क्या मिलने वाला है या क्या देने वाले हैं, इस पर भी हमारी चर्चा होगी। तो उसी तरह मेरा जो राज्यसभा है 26 तक है, लेकिन मैं चाहता था कि मैं लोकसभा में आऊं, लेकिन उसमें उनका क्या सुझाव है इसके संबंध में अभी तक चर्चा नहीं हुई है। तो देवेंद्र फडणवीस जी के साथ और चंद्रकांत बावनकुळे जी के साथ हमारी चर्चा होगी और उसमें जरूर मार्ग निकलेगा, ऐसा भी थोड़ा विश्वास है। आपको लगता है कि आपकी बारे में आमदानी क्यों हुई है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।